आपण दोन दृश्य पाहतोय. एके ठिकाणी बारामतीमधल्या रुग्णालयाबाहेर हा जो जनसागर उसळलेला आहे त्याचे दृश्य पाहतोय. दुसरीकडे आपण राष्ट्रवादीच्या कार्यालयात हे कार्यकर्ते त्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. उनका फोन आया था लड़की का कि मैं बारामती जा रही हूँ, वहां से अजीत दादा पवार को छोड़ के मैं नांदेड़ जाऊंगी। और उसके बाद आज अजीत दादा के बारे में सुना, हम लोग टीवी में लगाए तो ब्रेकिंग न्यूज में पिंकी माली करके अटेंडेंट आया, तब हम लोगों को मालूम पड़ा कि मेरी लड़की भी मैं ये कर दिया। उनका विवाह हुआ था और शादीशुदा थी। कहाँ रहते थे वो? और थाना रहते थे। कितने सालों से ये सर्विस करते थे? 5 साल से वो प्राइवेट चार्टर्ड फ्लाइट में काम कर रही है। 5 साल से काम करती है। कलीना में सब वीआईपी लोगों के ही साथ जाना, सीएम हो, डिप्टी सीएम हो, राष्ट्रपति हो, सब बड़े लोगों के ही साथ उनका आना जाना है। उनका एजुकेशन कितना हुआ था? और 12th पास थी। 12th पास थी। अभी उनके पश्चात घर में कौन कौन? 6 सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्या समोर आलेलं होतं। पिंकी माळी जी या फ्लाइट अटेंडंट म्हणून त्यावेळेला उपस्थित होता, त्यांचे कुटुंबीय हे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर ही अतिशय दुःखद घटना आहे, तुम्ही आमच्याशी बोलू शकाल? हाँ, बोलतो, बोला, विचार। काय वाटतंय, कशा पद्धती सकाळी अगदी त्या इकडनं निघाल्या, काय परिस्थिती? काल माझ्या मुलीचा फोन आला होता, मला बोली कि मैं कल सुबह अजीत दादा पवार के साथ बारामती जाऊंगी और बारामती में उनको छोड़ के वाया मैं नांदेड़ जाने वाली हूँ, फिर मैं आपसे बात करूंगी। हे शेवटचे शब्द होते तिचे। या सगळ्या घटनेने तुमच्या कुटुंबावरती नक्कीच मोठा आघात झालेला आहे। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेवढा मोठा घाला घातला गेला या घटनेनंतर, कुटुंब म्हणून पिंकीचं अजित पवारांसोबतचे संबंध होते, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी यापूर्वीही त्यांचं फ्लाइट अनेकदा गेलेलं होतं। 4 वेळा ती अजितदादा बरोबर ह्या 8 दिवसामध्ये सतत बारामतीला होती आणि परवाच्या दिवशी ती फोनही लावून दिली मला, मोबाईल दे ना, मला अजितदादाशी बोलणं पण करून दिलेलं होतं आणि आज असा होईल असं माहीत नव्हतं। हां, फ्लाईटमध्ये जो एक बॉक्स असतो त्याच्यात कळेल काय गडबडी आहे, पण शेवटी मी मुलगी गमावला। इन्क्वायरीमध्ये काय होईल, काय तांत्रिक अडचण होती ते तर मी काय समजू शकत नाही, पण हे जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्याच्यातून आम्हाला निघायला वेळ लागेल। तुम्हाला मुळात ही सगळी माहिती माध्यमांकडनं कळाली की सरकारकडनं कळवण्यात आली? मुळात आता मेडेचा संदेश देण्यात आला तर असंही एक समोर आलेलं आहे। नाही, एक कॉल होता महावीर जाधव म्हणून त्यांचा की दादा तुमच्याशी बोलणार आहेत, एवढा बोलले। उपमुख्यमंत्री कार्यालयाशी फोन होता, तर मी काय एवढं हे लक्ष दिलं नाही, परंतु हे जी घटना झाली हे व्हायला ना पाहिजे होती। आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आम्ही गमावले, मी तर माझी मुलगी गमावलंच आहे, पण फार दुःखद घटना आहे। ती सतत चार्टर्ड फ्लाईटमध्येच असायची, मग ते प्राईम मिनिस्टर असू द्या, राष्ट्रपती असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, सर्वांसोबत ती राहायची। प्रगती केलेली प्राऊड असायचं मला। पहिला ती इंटरनॅशनल एअरपोर्ट अंधेरीवर होती कामाला, मग 4 वर्ष तिकडनं काढल्यानंतर मग प्रायव्हेट चार्टर्ड ह्याच्यामध्ये आली। तिची प्रगती बघून, फोटो बघून मी लय प्राऊड करायचो। आज वडील म्हणून मुलगी गमावल्याचं दुःख आहे आणि नक्कीच ते दुःख, ती जागा, ती पोकळी भरून निघणारी नाहीये। काय वाटतंय? ती बोलायची, पप्पा मैं अपने भाई को पायलट बनाऊंगी। तिचे रिलेशन असे निर्माण केलेले होते तिकडे। मी भगत साहेबांशी बोलायचो,
ते पायलट की मैं ट्रेनिंग दिलाऊंगी, मैं इनको करूंगी करके पायलट. मैं बोला नाही. मग ती इटलीची कंपनी आहे फॉरेनची, त्याच्यामध्ये आपल्या भावाला कामावर ठेवली. खूप हुशार होती, सेन्सुअल होती, 12वी पास इंग्लिश मीडियमवरून. हे माजी नगरसेविका रत्ना मालेजी आहेत, यांच्या मांडीवर माझी मुलगी खेळलेली आहे. यांच्या मांडीवर माझी मुलगी खेळलेली आहे. लोक माझ्या घरात यायचे. दुःखातून कसं निघणार काय सांगता येत नाही. जावई बारामतीला गेलेले आहेत त्यांच्या बॉडी करता. आता VCR कंपनी आहे याच्यामध्ये कलेनाला, ते लोक बॉडी आम्हाला देणार काय करणार काय समजत नाही. खरं तर कुटुंबियांचे दुःख प्रचंड मोठं आहे. महाराष्ट्रानं केवळ एक राजकारणी गमावलेला नाहीये, तर आपल्यातले अनेक कुटुंबातले सदस्य गमावल्याचं दुःख या परिवाराच्या चेहऱ्यावरती, त्यांच्या अश्रूंमधनं आपल्याला स्पष्ट समोर दिसतंय. खरं तर लेक म्हणून बापाला जेवढी या आपल्या लेकीवरती अभिमान होता, तो अभिमान त्यांनी बोलून दाखवलेला आहे. ही घटना महाराष्ट्रासाठी नक्कीच दुःखद आहे आणि या दुःखातनं सावरण्याची ताकद या कुटुंबियांना मिळावी अशीच आपण अपेक्षा करूयात. व्हिडिओने सुधीरसह सुस्मिता वदाणी पाटील. पिंकी माळी यांचा देखील मृत्यू झालेला आहे. अजितदादांसोबत जे काही 5 प्रवासी होते त्यांचा सगळ्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय.